नमस्कार मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, काल आपण नवीन चॅप्टरला सुरुवात केलेली होती, नॅशनल इन्कम. ज्यांनी 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 कालचा पहिला पार्ट बघितलेला नसेल, बरोबर, त्यांना आज समजणार नाही बरं का? कारण की त्यांनी पहिला पार्टच बघायचा. कारण की पहिल्या पार्टवर हा पूर्णपणे, आता दुसरा पार्ट जो आहे हा पूर्णपणे पहिल्या पार्टवर अवलंबून आहे. त्यामुळे जर तुम्हाला पहिला पार्ट समजलेला नसेल किंवा बघितलेला नसेल तर पहिले तुम्ही तो आवर्जून बघा, मग तुम्ही आजचा सेकंड पार्टला काय करायचं आहे, स्टार्ट करायचं आहे. परंतु पहिला पार्ट बघितल्यानंतरच. ओके 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 गाईज, चलो. हाय हॅलो एव्हरीवन. ओके, चलो मित्रांनो, मला फक्त आता एक क्लिअर करा मित्रांनो, प्रत्येकाने लाईक केलं, शेअर केलं आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. अगदी बेसिकपासून 0 to हिरो. आपलं बॅचचं नावच काय आहे, 0 to हिरो. बरोबर, 0 to हिरो आपल्याला घेऊन जायचं आहे. कुठं? इकॉनॉमिक्समध्ये. ओके, अगदी बेसिक लेवलपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण हे प्रत्येक चॅप्टर शिकणार आहोत. ओके, सो माझ्यासोबत तुम्ही असेच जोडलेले राहा. ओके, आपण पुढे जाऊया. आता आपण कालच्या लेक्चरला काय बघितलं होतं याची थोडी मी तुम्हाला हिंट देतो, काय काय आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं होतं. तर बघा, आपण मागच्या लेक्चरला 2-4 गोष्टी बघितलेल्या होत्या. कोणत्या कोणत्या गोष्टी बघितलेल्या होत्या? एक, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, प्रोडक्शन प्रोसेस किंवा प्रोडक्शन फ्लो जनरेट होणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, प्रोडक्शन फ्लो जनरेट होऊन नुसतं चालणार नाही, तर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी देखील जनरेट झाली पाहिजे. बरोबर, आणि मगच तुमचं इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जनरेट झाल्यानंतरच तुमचं इन्कम किंवा वेल्थ याचा संबंध येईल. बरोबर, याच्यासाठी आपण काय बघितलं रे मित्रांनो, याच्यासाठी आपण काय बघितलं, काल आपण उत्पादन बघितलं. उत्पादन कोणाकोणाचं बघितलं? वस्तू आणि सेवांचं बघितलं. वस्तू किती प्रकारच्या? 2 प्रकारच्या. एक मध्यमवर्ती, दुसरं अंतिम वस्तू. अंतिम वस्तू किती प्रकारच्या? 2 प्रकारच्या. कोणत्या कोणत्या? उपभोग्य वस्तू आणि भांडवली वस्तू. आता हे काय असतं? बरोबर, त्याच्यानंतर आपण काल आणखी एक गोष्ट बघितली होती, घसारा, डिप्रिसिएशन काय असतं भांडवली वस्तूंचं. बरोबर की नाही? हे एक बघितलेलं होतं आपण आणखी डिफरन्स समजून घेतला होता. नेमकं अंतिम वस्तू कोणाला म्हणायची, मध्यमवर्ती वस्तू कोणाला म्हणायची, त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल बघितलेले होते. ओके, आता आपल्याला पुढच्या प्रोसिजरकडे जायचं आहे. आपण फायनल आउटपुट पण बघितलेलं होतं. आपण फायनल आउटपुट काय काढलं तरी आपण, उपभोग्य वस्तू प्लस काय केलं होतं, भांडवली वस्तू. हे आपलं काय आहे, हे आपल्याला फायनल आउटपुट चेक करायचं आहे. अंतिम उत्पादन आपल्याला चेक करायचं होतं आणि अंतिम उत्पादन चेक करण्यासाठी आपल्याला या गोष्टी लागणार आहेत. एवढं आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. अगदी बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत बघितलं सगळं. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला पुढच्या गोष्टीकडे वळायचं आहे. तर पुढच्या गोष्टीकडे वळताना बघा, आता पुढची गोष्ट कोणती आहे, सर्क्युलर फ्लो ऑफ द इकॉनॉमी. सर्क्युलर फ्लो, बरोबर, असं म्हटलं जातं मित्रांनो की कुठल्याही गोष्टीचं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर बघा, मी इथे लिहितो, एकच मिनिट. बघा, आता आपल्याला कुठल्याही वस्तूचं ज्यावेळी उत्पादन घ्यायचं असतं, काय घ्यायचं आपल्याला, वस्तूचे उत्पादन घ्यायचं आहे. बरोबर, तर उत्पादन घेण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करावं लागणार आहे, तर बघा, सिंपल गोष्ट आहे, आपल्याला सर्क्युलर फ्लो बघायचा आहे.
वस्तूचं उत्पादन घ्यायचं असेल तर वस्तूचं उत्पादन घेताना आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलेलं होतं मित्रांनो, की कुठल्याही वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी तिला 4 महत्त्वाचे घटक लागतात, ज्यांना आपण काय म्हणतो रे, उत्पादनाचे घटक, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. उत्पादनाचे घटक, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. येस ऑर नो? मग फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोणते कोणते आहेत रे मित्रांनो? बघा, पहिला फॅक्टर कोणता आहे? भूमी, ज्याला आपण काय म्हणतो? लँड. दुसरा कोणता आहे? श्रम, ज्याला काय म्हणतो आपण? लेबर. आता हे भूमी, श्रम, बरोबर, भांडवल, ज्याला आपण कॅपिटल म्हणतो, बरोबर. आणि तिसरा कोण असतो? उद्योजक, एंटरप्रेन्योर, बरोबर. तर हे 4 घटक लागतात. या 4 घटकांशिवाय कुठल्याही प्रकारच्या वस्तूचं आणि सेवेचं उत्पादन घेतलं जाऊ शकत नाही. ओके, कुठल्याही प्रकारच्या वस्तूचं आणि सेवेचं उत्पादन या 4 घटकांशिवाय होऊ शकत नाही, बरोबर. मग या चारीच्या चारी कन्सेप्ट मी तुम्हाला डिटेलमध्ये पहिल्या आपल्या पार्टमध्ये, पहिल्या चॅप्टरमध्ये समजावून सांगितलेलं आहे. ओके, सो पहिले चॅप्टर देखील तुम्ही बघायला विसरू नका. ओके, मग बघा मित्रांनो, की हे जे उद्योजक आहेत किंवा हे जे भांडवल आहे, हे श्रम आहे, हे जे लँड आहे, या चौघांचं हे चौघं काय आहेत? कोर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे. यांच्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या वस्तूचं उत्पादन होऊ शकत नाही. स्किप करून बघा तुम्ही कुठलाही एखादा घटक. जमीन नाही आहे तुमच्याकडे, उत्पादन कुठे घेणार? काम करायला व्यक्ती नाही आहे तर तुम्ही उत्पादन घेणार कसं? जर तुम्हाला उद्योग सुरू करण्यासाठी तुमच्याकडे भांडवलच नसेल, मशिनरी वगैरे नसेल किंवा तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारची वस्तू उत्पादन घेऊ शकत नाही. आणि जर उद्योजकच नसेल, कोणाच्या डोक्यात आयडियाच आली नसेल की आपल्याला नेमकं कशाचं उत्पादन घ्यायचंय, तर बाकीचे वरचे तिन्ही घटक असून पण ते निष्क्रिय आहेत अर्थव्यवस्थेमध्ये असं मानलं जातं, बरोबर. म्हणून हे उत्पादनाचे घटक आहेत, बरोबर. आणि या उत्पादनाच्या घटकांचा वापर करून आपण कशाची निर्मिती करणार आहे? वस्तू आणि सेवेची. काय करणार आहे? या भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजक हे चौघ घटक ज्यावेळी एकत्र येतील, बघा रे मित्रांनो, इथं लँड हे नॅचरल रिसोर्सेस आहे, बरोबर. श्रम आणि उद्योजक जे आहेत तर हे ह्युमन रिसोर्स आहे. आणि भांडवल जे आहे तर ते काय आहे? मानव निर्मित संसाधन आहे. आणि हे तिन्ही संसाधनं जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रोडक्शन फ्लो काय होतं मित्रांनो? जनरेट होतो आणि वस्तू आणि सेवेची निर्मिती होते, बरोबर. मग आता या चौघांचा वापर कोणासाठी केला गेला रे मित्रांनो? या चौघांचा वापर कशासाठी करतोय आपण? वस्तू आणि सेवेच्या निर्मितीसाठी. सिंपल आहे. मग जर यांचा वापर वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी केला जात असेल, यांचा वापर वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी केला जात असेल तर यांचा जो कोणी मालक असणार आहे याला आपल्याला काहीतरी मोबदला द्यावा लागणार आहे. जसं ज्याची जागा असेल त्याला आपल्याला रेंट द्यावं लागेल, भाडे द्यावं लागणार आहे आपल्याला, त्याला खंड, प्रॉपर इकॉनॉमिक वर्ड कोणता आहे? खंड. जो काम करतोय त्याला पगार किंवा मजुरी द्यावी लागेल, वेजेस किंवा सॅलरी, बरोबर. ज्याने भांडवल गुंतवलेलं आहे त्याला व्याज द्यावं लागेल, इंटरेस्ट. आणि जो उद्योजक आहे त्याला स्वतः काय उरणार आहे? शेवटचा प्रॉफिट, नफा, बरोबर की नाही? बरोबर की नाही? मिळणार की नाही? येस. जो जागा प्रोव्हाइड करणार आहे तर त्याला रेंट तर द्यावंच लागणार आहे. ज्या कंपनीला, आता बघा इथं हाच सर्क्युलर फ्लो आपल्याला समजून घ्यायचा आहे. नेमकं काय असतं बघा, जो काम करणार आहे त्याला काहीतरी पगार मजुरी मिळणार आहे, ज्याने कोणी भांडवल गुंतवलेलं आहे त्याला व्याज मिळणार आहे, आणि जो उद्योजक आहे त्याला काय मिळणार आहे? प्रॉफिट मिळणार आहे, बरोबर. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आता आपल्याला काय बघायचं आहे? सर्क्युलर फ्लो जो बघायचा आहे त्या सर्क्युलर फ्लो मध्ये याच गोष्टी मॅटर करत आहे. बघा इथं काय म्हटलेलं आहे? हाऊस होल्ड, म्हणजे इथं आपण काय म्हणू यांना? कुटुंब संस्था. आणि फर्म्स म्हणजे यांना आपण काय म्हणूया? कंपन्या, बरोबर. मग मला सांगा मित्रांनो की या कंपन्यांना
फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजेच कोण? भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजक. कोण पुरवणार? जागा कोण देणार या कंपन्यांना? कुटुंब संस्थाच देणार. काम करायला कोण येणार आहे? कुटुंब संस्थेमधले व्यक्तीच येणार आहे. भांडवल कोण पुरवणार आहे? कुटुंब संस्थाच पुरवणार आहे. आणि उद्योजक स्वतः कोण आहे? या कुटुंब संस्थेमधलेच व्यक्ती असणार आहेत. म्हणजेच काय? या या कंपन्यांना कुटुंब संस्थांकडनं भूमी, श्रम आणि भांडवल आणि उद्योजक पुरवले जातात. त्या बदल्यात कंपन्या कुटुंब संस्थांना काय देतात रे? बघा, ज्याने जमीन दिलेली आहे त्याला रेंट देणार, बरोबर. ज्याच्याकडनं काम करून घेतलं जात आहे त्याला काय देणार आहे? मजुरी देणार आहे, बरोबर. जो उद्योजक आहे, बरोबर, जो उद्योजक आहे किंवा ज्याने भांडवल गुंतवलेलं आहे त्यांना डिव्हिडंड मिळणार आहे. म्हणजे ज्याने भांडवल गुंतवलेलं आहे त्याला इंटरेस्ट मिळेल, म्हणजे व्याज मिळेल. आणि जो उद्योजक आहे त्याला काय मिळेल? प्रॉफिट मिळेल. याचा अर्थ काय? समजून घ्या. बघा, इथं व्यवस्थित करतो. बघा काय झालेलं आहे. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोणते कोणते आहेत रे मित्रांनो? भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजक. येस ऑर नो? या चार गोष्टी या कंपनीला कोण प्रोव्हाइड करेल? कुटुंब संस्था प्रोव्हाइड करेल. जागा व्यक्तीच देतील कोणीतरी, या घरातले कोणीतरी व्यक्तीच जागा देतील कंपनीला. या घरातले व्यक्तीच या कंपनीमध्ये कामाला जाणार आहे. या घरातलेच व्यक्ती उद्योजक पण असणार आहेत. आणि भांडवल सुद्धा कोण पुरवणार आहे? हेच पुरवणार आहे, कुटुंब संस्था. म्हणून या कंपन्या या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच्या बदल्यात या कुटुंब संस्थांना काय काय देतात? ज्याने भूमी दिलेली आहे त्याला रेंट देतात. जो काम करत आहे त्याला वेजेस देतात. ज्याने भांडवल गुंतवलेले आहे त्याला इंटरेस्ट देतात. आणि जो उद्योजक आहे त्याला काय मिळतो? प्रॉफिट मिळत असतो. म्हणजेच काय होतं? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच्या बदल्यात कंपन्या कुटुंब संस्थांना काय प्रोव्हाइड करतात? उत्पन्न प्रोव्हाइड करतात. काय प्रोव्हाइड करतायत कुटुंब संस्था कंपन्यांना? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाचे साधनं प्रोव्हाइड करतायत कुटुंब संस्था कोणाला? कंपन्यांना. त्या बदल्यात बघा, कंपन्या काय देत आहे? कुटुंब संस्थांना उत्पन्न देत आहे. कशाच्या स्वरूपात? रेंटच्या स्वरूपात, वेजेसच्या स्वरूपात, इंटरेस्टच्या स्वरूपात आणि प्रॉफिटच्या स्वरूपात. मग बघा रे, कुटुंब संस्थेकडे आता काय आलं रे मित्रांनो? उत्पन्न आलं. बघा, कुटुंब संस्थेकडे काय आलं आता? उत्पन्न आलं. आणि आपण कन्झ्युमेबल गुड्स, आपण असं म्हटलेलं होतं की जेव्हा आपल्या खिशात पैसा असेल तेव्हाच आपण वस्तू काय करू शकतो रे मित्रांनो? खरेदी करू शकतो. येस ऑर नो? तेव्हाच आपण काय करू शकतो? वस्तू खरेदी करू शकतो. मग आता कुटुंब संस्थांकडे उत्पन्न नव्हतं, ते त्यांनी कसं जनरेट केलं? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन प्रोव्हाइड करून, बरोबर. आता त्यांना काय भेटलं? उत्पन्न भेटलं. मग उत्पन्न भेटल्यानंतर ते या कुटुंब संस्थांकडं काय करतील? वस्तू आणि सेवेची मागणी करतील, डिमांड करतील. वस्तू आणि सेवेची मागणी करतील, बरोबर. आणि वस्तू आणि सेवेची मागणी करतील, बरोबर. आणि मागणी करतील आणि या कंपन्या मग वस्तू आणि सेवा तयार करून कोणाला प्रोव्हाइड करतील? कुटुंब संस्थांना, बरोबर. तर याला म्हटलं जातं मित्रांनो टू सेक्टर इकॉनॉमिक फ्लो, सर्क्युलर फ्लो ऑफ इकॉनॉमी. टू सेक्टर सर्क्युलर फ्लो ऑफ द इकॉनॉमी, की ज्याच्यामध्ये दोनच गोष्टी आहेत, कुटुंब संस्था आहेत आणि कंपन्या आहेत. ओके, पुढे बघा. थ्री सेक्टर सर्क्युलर फ्लो ऑफ इकॉनॉमी काय आहे? तीन सेक्टर, तीन क्षेत्रीय प्रवाही संकल्पना उत्पन्नाची कशी असते? बघा, याच्यामध्ये तीन गोष्टी येतील. एक तुम्हाला काय दिसत आहेत? हाऊस होल्ड म्हणजे काय? कुटुंबे. याच्यामध्ये एक मिनिट जरा कमी करून घेतो मी. बघा,
कुटुंब संस्था, इकडं काय कंपन्या, इकडं काय लिहितो मी सरकार. हा थ्री सेक्टर प्रवाह आहे. थ्री सेक्टर मध्ये कोण येतं? 3 क्षेत्रांमध्ये कोण कोण आहे? एक कुटुंब संस्था आलं, एक कंपन्या आल्या आणि आता एक सरकार आलं. आपल्याला कंपन्या आणि सरकार आपलं कुटुंब संस्थांमधला फ्लो माहिती होता. काय माहिती होता आपल्याला? तर सिंपल आहे, हे ज्या कुटुंब संस्था आहेत तर हे काय करतात रे मित्रांनो? काय करत आहे? या कुटुंब संस्था काय करत आहे? या कंपन्यांना उत्पादनाचे घटक प्रोव्हाइड करतात, बरोबर. त्या बदल्यात काय करतात? या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या या कुटुंब संस्थांना काय देतात रे मित्रांनो? उत्पन्न देतात. कशाच्या स्वरूपात? रेंट, वेजेस, इंटरेस्ट आणि प्रॉफिटच्या स्वरूपात, बरोबर. कारण की उत्पादनाचे घटक काय? जो भूमी प्रोव्हाइड करेल त्याला रेंट देणार, जो काम करेल त्याला वेजेस देणार, जो भांडवल गुंतवेल त्याला इंटरेस्ट देणार आणि जो उद्योजक असेल त्याला प्रॉफिट देणार. त्या बदल्यात याच्या बदल्यात बघा बरं का, याच्या बदल्यात काय झालं? कुटुंब संस्थांना उत्पन्न मिळालं. यांनी काय केली? डिमांड केली. कोणाची डिमांड केली? वस्तू आणि सेवांची. बरोबर. आणि या त्यांनी काय केल्या? या उद्योग संस्थांनी काय केलं? यांना वस्तू आणि सेवा काय केल्या? प्रोव्हाइड केल्या. हा फ्लो आपण बघितलेला होता. परंतु आता इथं तिसरा घटक आलेला आहे. कोणता? गव्हर्नमेंट. बघा रे मित्रांनो, मग काय होतंय की भारत सरकार जो आहे या कुटुंब संस्थांवर टॅक्सेस देखील लावतो. बघा, प्रत्येक व्यक्तीवर हा कर भरतो की नाही? यस. कंपन्यांवर कर लावतो की नाही? यस. याचा अर्थ काय? कुटुंब संस्था आणि कंपन्या या सरकारला टॅक्सेस काय करतील? पे करतील. कशाच्या बदल्यात? कारण की ते देत आहेत, याचा अर्थ ते जर टॅक्स पे करतायत, ते जर पैसे देत आहेत तर त्या पैशाच्या बदल्यात कुटुंब संस्थांना आणि कंपन्यांना देखील सरकारकडून काहीतरी पाहिजे आहे. मग काय पाहिजे त्यांना? बघा, सरकार काय करतो रे? या कंपन्या जास्तीत जास्त सुरू होण्यासाठी यांना बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देतो. काय देतो? यांना बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देतो. म्हणजे काय? पायाभूत सुविधा पुरवतो की नाही? आणि यांना पण पायाभूत सुविधा पुरवतो का नाही? यांच्या घरापर्यंत वीज येते, बरोबर का नाही? पाणी पुरवठा होतो, गॅस पुरवठा होतो. यांना काय पुरवतो? यांना पण पायाभूत सुविधा पुरवत असतो, बरोबर. बस एवढंच आहे. होतं थ्री सेक्टर. त्याच्यानंतर काय आहे मित्रांनो? 4 सेक्टर आहे. 4 सेक्टर सर्क्युलर फ्लो. आता 4 सेक्टर मध्ये आता आपण 3 सेक्टर बघितलेत. आता चौथा सेक्टर कोणता आला रे मित्रांनो? फक्त बँक आली. बघा, कोण आलं? बँक आली. पहिलं काय होतं? आता आपल्याला माहिती आहे, फर्म म्हणजे काय? कंपन्या. ते अगेन ते माहिती आहे. आता आपल्याला पुन्हा पुन्हा तेच रिपीट नाही करायचं आपल्याला. कुटुंब संस्था ते अनेक पुस्तकांमध्ये दिलेलं नाहीये, तर आहे तो टू वे सर्क्युलर फ्लो आपल्याला कुठं दिलेला आहे? आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये दिलेला आहे. परंतु हे आपल्याला माहिती पाहिजे, टू वे पण 2 सेक्टर असतो, 3 सेक्टर असतो, 4 सेक्टर देखील असतो. सो चेक करून घ्या मित्रांनो. सो बघा, सिंपल आहे. हे टॅक्सेस पे करतील कंपन्या, गव्हर्नमेंटला टॅक्सेस पे करतील. हाऊसहोल्ड सुद्धा काय करतील? हाऊसहोल्ड सुद्धा काय करतील? टॅक्सेस पे करतील. काय पे करतील? टॅक्सेस. त्या बदल्यात काय करतील रे? हे सरकार यांना काय करेल? रिपेमेंट करतो. रिपेमेंट म्हणजे काय रे मित्रांनो? कंपन्यांना काय प्रोव्हाइड करणार? सबसिडीज वगैरे, बरोबर का? सबसिडीज वगैरे प्रोव्हाइड करतो. आणि हाऊसहोल्डला काय? याच्यातलेच लोक सरकारमध्ये पण कामाला जातात, त्यांना पेन्शन वगैरे देणार आहे.
बरोबर. अनेक गोष्टीं थ्रू ते काय करणार आहेत, त्यांना पगार देणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना, बरोबर की नाही. त्यांना यातला पैसा काय करणार आहे, परत करणार आहे. त्या फर्म्स काय करतील, फॅक्टर मार्केट प्रोव्हाइड करतील. फॅक्टर मार्केट म्हणजे काय, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन प्रोव्हाइड करतील कोणाला, हाऊस होल्ड्सला. पुन्हा त्या हाऊस होल्डच्या बदल्यात काय करतील रे, हे एकमेकांना वस्तू आणि सेवा प्रोव्हाइड करतील, पैसा जनरेट करतील. परंतु आता बघा एक महत्त्वाची गोष्ट, की हाऊसहोल्ड जे असतात म्हणजे कुटुंब संस्था जे असतात, ते त्यांनी सेव्ह केलेला पैसा कुठे ठेवतात रे, बँकेत ठेवतात. आणि बँक त्या सेव्ह केलेल्या पैशांच्या बदल्यात या कुटुंब संस्थांना काय देतात रे, व्याज देतात, इंटरेस्ट देतात. हे त्यांचं काय करतात, बचत, त्यांची बचत कुठे ठेवतात, ते बँकेमध्ये ठेवतात. आणि बँक याच्या बदल्यात त्यांना काय देते रे, व्याज देते. दुसरं महत्त्वाचं काय रे मित्रांनो, अगेन सेम या कुटुंब संस्थांनी जो पैसा बँकेमध्ये ठेवलेला असतो, या ठेवलेल्या पैशांचा वापर करून ही कंपनी काय करते रे मित्रांनो, कर्ज घेते. कोणाकडनं, बँकेकडनं कर्ज घेते. आणि बँकेला काय परत करते रे मित्रांनो, व्याज परत करते. इंटरेस्ट, मुद्दल प्लस व्याज परत करते. म्हणजेच काय आहे मित्रांनो, सिंपल फंड आहे. त्याच फ्लोमध्ये फक्त आता कोण ॲड झालेलं आहे, 3 सेक्टरमध्येच फक्त कोण ॲड झाली, बँक. आणि बँक काय करते, कुटुंब संस्थांकडचा बचत जी काही केलेली आहे सेव्हिंग्स, ती सांभाळते आणि त्या बदल्यात कुटुंब संस्थांना इंटरेस्ट प्रोव्हाइड करते. त्या जमा केलेल्या ठेवींचा वापर काय करते ती बँक, त्या कंपन्यांना काय कशासाठी करते आहे, त्या कंपन्यांना कर्ज देण्यासाठी करते. आणि त्या कर्जांवर ती काय मिळवते, व्याज मिळवते. ओके, हा होता 4 सेक्टर सर्क्युलर फ्लो ऑफ द इकॉनॉमी. ओके, समजलंय मित्रांनो, सोपं आहे, काही अवघड नाही आहे. बरोबर. आता बघा उत्पन्न म्हणजे नेमकं काय. मग आतापर्यंत आपण म्हणतो ना की उत्पन्न मिळतंय, उत्पन्न मिळतंय. मग नेमकं हे उत्पन्न म्हणजे काय आहे. सिंपल आहे मित्रांनो. बघा, शारीरिक आणि बौद्धिक प्रयत्न करून मिळालेला कामाचा आर्थिक मोबदला नेहमी लक्षात ठेवायचा. काय आहे, कामाचा आर्थिक मोबदला. आणि कामाचा आर्थिक मोबदला केव्हा मिळतोय, जेव्हा आपण शारीरिक आणि बौद्धिक काय करतोय, प्रयत्न करत आहोत. बरोबर. मग शारीरिक आणि बौद्धिक प्रयत्न करून जो कामाचा मोबदला मिळवला जातो त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो, उत्पन्न म्हटलं जातं. बरोबर. मग उत्पन्नाचे किती प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. एक घटक उत्पन्न आहे आणि दुसरं कोणतं उत्पन्न आहे, गैर घटक उत्पन्न आहे. ओके, मग आता आपण एक एक समजून घेऊया, नेमकं घटक उत्पन्न काय असतं आणि गैर घटक उत्पन्न काय असतं. बघा, घटक उत्पन्न आपण काय म्हटलो तर तेच पुन्हा रिपीट होणार आहे मित्रांनो. हे ऑलरेडी रिपीट झालेलं आहे, परंतु तरी सुद्धा एकदा बघा. आपल्याला जर एखाद्या वस्तूचं आणि सेवेचं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला काय लागेल, उत्पादनाचे घटक लागतील. उत्पादनाचे घटक किती आहेत, 4 आहेत. एक भूमी आहे, दुसरं श्रम आहे, तिसरं भांडवल आहे आणि चौथं उद्योजक आहे. बरोबर की नाही, बरोबर आहे की नाही. बरोबर. हे 4 काय आहेत, उत्पादनाचे घटक आहेत. यांचा वापर करून आपण वस्तू आणि सेवेचं उत्पादन घेणार आणि वस्तू आणि सेवेचं उत्पादन घेतल्यामुळे यांचा जो कोणी मालक असणार आहे, या मालकाला आपण काहीतरी मोबदला देणार आहे. आत्ताच बघितलं ना, मोबदला. उत्पन्न म्हणजे काय असतो, कामाचा मोबदला आहे. मग या 4 घटकांकडनं आपण या 4 घटकांचा वापर करूनच आपण वस्तू आणि सेवेची निर्मिती करणार आहेत. म्हणून या 4 घटकांचा जो कोणी मालक असणार आहे त्याला आपल्याला काहीतरी मोबदला द्यावा लागणार आहे. जसं भूमीच्या मालकाला आपण प्रॉपर काय देतो रे, खंड, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, रेंट. जो काम करून घेतलं जाणार आहे त्याला एक तर काय दिले जाणार आहे, मजुरी दिली जाणार आहे किंवा त्याला पगार दिला जाणार आहे. म्हणजेच काय दिलं जाणार आहे, वेजेस दिले जाणार आहे त्याला किंवा सॅलरी दिली जाणार आहे त्याला. बरोबर. तिसरं भांडवल ज्याने कोणी गुंतवलेलं असेल त्याला काय मिळणार आहे रे मित्रांनो, व्याज मिळणार आहे, इंटरेस्ट मिळणार आहे त्याला. आणि उद्योजक जो कोणी आहे तर त्याला काय मिळणार आहे, नफा, प्रॉफिट मिळणार आहे मित्रांनो. बरोबर. मग हे जे उत्पादनाचे जे घटक आहेत, बरोबर, यांच्या मालकांना जो काही मोबदला मिळतो त्या मोबदल्यालाच काय म्हटलं जातं रे मित्रांनो, घटक उत्पन्न म्हटलं जातं. मग घटक उत्पन्नाचे एक्झाम्पल काय काय देणार तुम्ही,
घटक उत्पन्नाचे एक्झाम्पल काय काय देणार? रेंट, वेजेस, इंटरेस्ट आणि प्रॉफिट. हे काय झालं रे मित्रांनो? तुमचं घटक उत्पन्न, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. बरोबर. आणि या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनला जो काही मोबदला मिळालेला आहे त्या मोबदल्यालाच काय म्हटलं जातं रे मित्रांनो? घटक उत्पन्न, फॅक्टर इन्कम म्हटलं जाणार. ओके. फॅक्टर इन्कमचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. रेंट, वेजेस, इंटरेस्ट आणि प्रॉफिट. ओके. किती आहेत? 4. हे पुढे कामात येणार आहे बरं का मित्रांनो, आत्ताच लक्षात घ्या. ओके. पुढे बघा, गैरघटक उत्पन्न. मग गैरघटक उत्पन्न म्हणजे नेमकं कोणतं उत्पन्न? की जे बघा, आता नावातच काय आहे रे मित्रांनो? इथं काय म्हटलेलं? गैरघटक. म्हणजे इथं उत्पादनाच्या घटकांचा वापर केला गेलेला नाहीये. मग जर उत्पादनाच्या घटकांचा वापर नाही, बघा, उत्पादनाच्या घटकांचा वापर नाही, म्हणजेच जर उत्पादनाच्या घटकांचा वापर नसेल तर वस्तू आणि सेवा तयार होणार नाहीत. बरोबर. वस्तू आणि सेवा तयारच होणार नाहीत. म्हणून उत्पादनाचे जे घटक आहेत तर त्यांचा वापर नाही केलेला आहे म्हणून त्यांना काही मोबदला मिळणार नाही. याचा अर्थ काय? इथं जे उत्पन्न मिळणार आहे किंवा इथं जे काही इन्कम जनरेट होणार आहे ते काम न करता मिळत आहे. काम न करता मिळणारे उत्पन्न. बरोबर. काम न करता जे उत्पन्न मिळतं मग त्या उत्पन्नालाच काय म्हटलं जातं रे मित्रांनो? गैर घटक उत्पन्न म्हटले जाते. कोणतं उत्पन्न म्हटलं जातं? गैर घटक उत्पन्न त्याला म्हटलं जातं. मग गैरघटक उत्पन्नाचा आपण एक्झाम्पल काय देऊ शकतो रे मित्रांनो? जे काम न करता मिळत आहे. बघा, देणगी झालं, डोनेशन झालं, भेट झालं, पेन्शन झालं, स्कॉलरशिप झालं, त्याच्यानंतर तुमचं स्कॉलरशिप झालं, त्याच्यानंतर विडो पेन्शन झाली, त्याच्यानंतर तुमचं अनएम्प्लॉयमेंट अलाउन्सेस, बेरोजगारी भत्ता, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्सेस म्हणजे काय? बेरोजगारी भत्ता. पुढे जाऊन जर समजा भारत सरकारने युनिव्हर्सल बेसिक इन्कम दिलं तर रे, बरोबर का नाही? युनिव्हर्सल बेसिक इन्कम जर दिलं भारत सरकारने, म्हणजे काय? युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे काय रे? जीवन जगण्यासाठी लागणारा बेसिक खर्च हा गव्हर्नमेंटने प्रत्येक व्यक्तीला प्रोव्हाइड केला जातो. बरोबर. हा जो प्रोव्हाइड केला जातो म्हणजे जी रक्कम प्रोव्हाइड केली जाणार तिला आपण युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणणार आपण. बरोबर. हे सुद्धा व्यक्तींना काम न करता मिळणार आहे. सो पुढे जाऊन जर भविष्यात, आता तर भारतामध्ये युनिव्हर्सल बेसिक इन्कम दिलं जात नाही. बरोबर. परंतु जर समजा दिलं गेलं तर काय करायचं? तर ते मोजणार का आपण इन्कम मध्ये? फॅक्टर कॉस्ट मध्ये आपण आपलं फॅक्टर इन्कम मध्ये मोजणार का त्याला? सॉरी, फॅक्टर इन्कम मध्ये मोजणार का आपण त्याला? तर नाही. का? तर त्याद्वारे कुठल्याही प्रकारची वस्तू आणि सेवेची निर्मिती होत नाहीये आणि जे काम न करता मिळतंय. बरोबर. म्हणून त्याला काय म्हणायचं आहे तुम्हाला? गैरघटक उत्पन्न म्हणायचं आहे. या गैरघटक उत्पन्नालाच मित्रांनो हस्तांतरित उत्पन्न म्हटलं जातं. ट्रान्सफरेबल पेमेंट, हस्तांतरित उत्पन्न म्हणजेच काय? हस्तांतरित उत्पन्न म्हणजेच काय? ट्रान्सफरेबल पेमेंट. काय असतं? काय म्हटलं आता याला? ट्रान्सफरेबल पेमेंट. कारण की इथं फक्त काय होतंय? पैशांचं हस्तांतरण होतंय.
कुठून कुठं एका हातात ना दुसऱ्या हातात. जसं गव्हर्नमेंटकडनं काही गव्हर्नमेंटकडनं मिळणारे तुम्हाला पेन्शन, स्कॉलरशिप, बेरोजगारीचा भत्ता, बरोबर का नाही, विधवा भत्ता, त्याच्यानंतर भेट देऊन जातं कोणीतरी, देणगी देऊन जातं, डोनेशन देऊन जातं, बरोबर का नाही. हे जे आहे मित्रांनो, हे सगळेच्या सगळे कोणते उत्पन्न आहे, हस्तांतरित उत्पन्नाचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, तर हे दोन प्रकार होते उत्पन्नाचे, फॅक्टर इन्कम आणि नॉन फॅक्टर इन्कम. मग नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, इथं ज्यावेळी मी इथं ते स्क्रीनवर घेऊन जातो तुम्हाला, बघा, ज्यावेळी तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असतं तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना फक्त घटक उत्पन्नच विचारात घेतलं जातं. का? कारण की इथं आपल्याला फायनल आउटपुट चेक करायचं आहे. आणि फायनल आउटपुट म्हणजे काय रे? अंतिम उत्पादन चेक करायचं आहे. काय चेक करायचं आपल्याला? अंतिम उत्पादन चेक करायचं आहे. मग जर अंतिम उत्पादन चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी वस्तू आणि सेवेची निर्मिती तर झाली पाहिजे ना, बरोबर. मग जिथं वस्तू आणि सेवेची निर्मिती होणार तेच इन्कम आपल्याला जनरेट करायचं, म्हणजे तेच इन्कम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. म्हणून ज्यावेळी राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला मोजायचं असेल त्यावेळी फक्त घटक उत्पन्नाचाच विचार केला जाणार. गैरघटक उत्पन्नाचा विचार केला जाणार का मग? तर अजिबात नाही. का नाही केला जाणार? कारण की इथं वस्तू आणि सेवेचं उत्पादन होत नाही. उत्पादन होत आहे का? नाही. मग आपल्याला अंतिम उत्पादन कळेल का? इथं नाही कळणार. मग अंतिम उत्पादन जर आपल्याला कळलं नाही तर आपल्याला उत्पन्न पण कळणार नाही. सो राष्ट्रीय उत्पन्न मोजताना गैरघटक उत्पन्नाचा विचार केला जात नाही. मग कोणाचा विचार केला जातो? फक्त आणि फक्त कोणाचा विचार केला जातो? फक्त घटक उत्पन्नाचा. गैरघटक उत्पन्नाचा केला जात नाही. ही एक गोष्ट लक्षात राहू द्या. मग बघा, राष्ट्रीय उत्पन्नाशी आत्ताशी आपण आपल्या चॅप्टरच्या व्याख्येपर्यंत पोहोचलो. मग राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या कोणी कोणी काय काय केलेली आहे बघा. प्राध्यापक मार्शल काय म्हणताय की ही व्याख्या एकूण उत्पादनाचे मूल्य दर्शवते. ही वाक्य नेहमी लक्षात ठेवा बरं का मित्रांनो. तुम्हाला अनेक वेळा विचारलं जातं की राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या उत्पादन मूल्यानुसार खालीलपैकी कोणी केलेली आहे? बरोबर. तर हे आपल्याला माहिती पाहिजे की कोणाच्या डेफिनेशनमध्ये काय सार दिलेला होता. तर मार्शल यांच्या डेफिनेशनमध्ये कोणावर भर दिलेला आहे? एकूण उत्पादन मूल्यावर भर दिलेला आहे. म्हणजेच काय बघा ना, प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी मानवी श्रम आणि भांडवलाच्या सहाय्याने नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करून, म्हणजे काय करतोय, दरवर्षी मानव नैसर्गिक संसाधने आणि मानवनिर्मित संसाधनांचा वापर करून काय करतोय, मूर्त व अमूर्त वस्तू व सेवांचे काय करतोय, निव्वळ उत्पादन केले जाते. त्याला काय म्हटलेलं आहे? राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे ज्या अंतिम वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन घेतलं जाणार त्याला काय म्हटलं जातं? राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजेच इथं एकूण उत्पादनाचं मूल्य मोजणं गरजेचं आहे यांच्या डेफिनेशननुसार. बरोबर. प्राध्यापक AC पिगू यांनी काय केलेली आहे व्याख्या बघा, की यांची ही जी व्याख्या आहे एकूण प्राप्ती दर्शविते. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, मोस्ट IMP. इथं पण हे वाक्य काय आहे? मोस्ट IMP आहे. इथं काय आहे? हे वाक्य काय आहे? मोस्ट IMP आहे. काय दर्शवते? एकूण प्राप्ती दर्शवते. पण प्राप्ती कोणाची दर्शवते? मी तुम्हाला बोललो की राष्ट्रीय उत्पन्न ज्यावेळी तुमच्या कानावर पडेल त्यावेळी तिथं वस्तू आणि सेवा आपल्याला फायनल आउटपुट चेक करायचं आहे. फायनल आउटपुट म्हणजे अंतिम उत्पादन चेक करायचे आहे. आणि अंतिम उत्पादन कोणाचं चेक करणार आहे? अंतिम वस्तू आणि सेवांचं. याचा अर्थ काय की आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अंतिम वस्तू आणि सेवा मोजायच्या आहेत. बरोबर. मग या अंतिम वस्तू आणि सेवा तयार होण्यासाठी काय मोजले जाणार आहेत? तर बघा, असं म्हटलेलं आहे, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. याचा अर्थ काय रे? की इथं काय म्हटलेलं आहे? समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या भागाची. मग समाजाला उत्पन्न प्राप्त होत आहे. बरोबर. काय होत आहे? उत्पन्न प्राप्त होत आहे. बरोबर.
तर त्या उत्पन्नापैकी सगळ्याच उत्पन्नाचं नाही म्हटलं, की ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते अशा भागाची असा भाग म्हणजेच काय असतं, राष्ट्रीय उत्पन्न. याचा अर्थ काय, ते सर्क्युलर फ्लो बघा. कुटुंब संस्था काय करणार आहे, भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजक प्रोव्हाइड करतील कंपन्यांना, आणि त्याच्या बदल्यात कंपन्या त्या जागेच्या मालकाला, त्या श्रमाच्या मालकाला, त्या भांडवलाच्या मालकाला, त्या उद्योजकाला काय काय देणार आहे, भाडे देणार आहे म्हणजे रेंट देणार आहे, मजुरी देणार आहे म्हणजेच वेजेस देणार, इंटरेस्ट देणार म्हणजे व्याज देणार, आणि प्रॉफिट देणार आहे म्हणजे नफा. बरोबर की नाही. म्हणून यांची जर आपण बेरीज केली तर त्याला काय म्हटलं जातं, राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं जातं. असं कोणी म्हटलेलं आहे, AC पिगू यांनी म्हटलेलं आहे. बरोबर. मग याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, यात निव्वळ विदेशी उत्पन्न समाविष्ट केलेले असते. याचा अर्थ काय म्हटलेलं त्यांनी, की परदेशातनं जे उत्पन्न प्राप्त होणार आहे ते पण मिळवा, परंतु निव्वळ म्हटलेलं आहे ना. मग ज्या वेळी तुमच्या कानावर निव्वळ शब्द पडेल, नेट, तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काहीतरी मायनस करायचं असतं. काय मायनस करायचं हे आपण त्यावेळी बघू. बरोबर. परंतु इथं काय म्हटलेलं आहे, निव्वळ विदेशी उत्पन्न म्हटलेलं आहे. म्हणजे काही उत्पन्न परदेशातनं भारतात येत असेल, तसंच त्या पद्धतीने काही उत्पन्न भारताच्या बाहेर जात असेल. एक्झॅक्टली. म्हणजेच जे भारताच्या बाहेरनं भारतात येणारं उत्पन्न आहे ते मिळवा, आणि जे भारताच्या बाहेर जाणारं उत्पन्न आहे ते काय करा, मायनस करा. ओके, असं त्यांना पिगू यांना म्हणायचं होतं. पुढे बघा मित्रांनो, आयर्विंग फिशर यांची ही जी व्याख्या आहे ही उपभोगाच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेली आहे. हे महत्वाचं आहे. हे वाक्य मोस्ट IMP आहे. त्यांचं म्हणणं काय, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे बघा, एका वर्षाच्या काळात राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग. म्हणजेच काय रे, आपण तिथं दिलेलं होतं ना, अंतिम उत्पादन चेक करायला लावता येते हे. आणि अंतिम उत्पादन म्हणजे काय, उपभोग्य वस्तू. त्यांनी काय सांगितलं, की प्रत्यक्षपणे कोणासाठी उपलब्ध आहे, त्या उपभोगासाठी. म्हणजेच कोणत्या, उपभोग्य वस्तू आणि प्लस कोणत्या वस्तू, भांडवली वस्तू. बघा, फिशर यांच्या मते काय म्हटलेलं आहे, वार्षिक उत्पादनापेक्षा वार्षिक उपभोगावरून राष्ट्रीय उत्पन्न ठरवितात. यांचं म्हणणं काय, की वार्षिक उत्पादन चेक करण्याच्या ऐवजी तुम्ही वार्षिक उपभोग चेक करा. काय करा, वार्षिक उपभोग चेक करा आणि त्यावरनं राष्ट्रीय उत्पन्न ठरवा म्हणे. देशातील लोकांचे आर्थिक कल्याण उपभोगावर अवलंबून असते. सिंपल आहे की अनेक अर्थतज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या काय दिलेली आहे, की आर्थिक कल्याण होणं म्हणजे आर्थिक कल्याण होणं म्हणजेच तुमचं चांगलं उत्पन्न आहे असं मानलं जातं. परंतु ज्यावेळी आर्थिक कल्याणाचा विचार केला जातो तर त्यावेळी तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींचा उपभोग घेतात हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे, उत्पादन चेक करण्याच्या ऐवजी तुम्ही उपभोग चेक करा लोकांचा. देशाचं राष्ट्रीय उत्पन्न करोडो रुपये असू द्या, परंतु तुमच्या जनतेचा उपभोग जर फार कमी असेल तर तुमचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त असूनही उपयोग होणार नाही. बरोबर. कारण की उपभोग हा राहणीमानाची पातळी दर्शवित असतो. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. पुढे बघा, राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949 यांनी काय दिलेलं होतं, की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद न होऊ देता केलेले मापन. सोपी डेफिनेशन. ओके, तर या डेफिनेशन होत्या मित्रांनो कोणाच्या, राष्ट्रीय उत्पन्नाच्या. ओके, पुढे बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये नेमकं काय आहेत, तर ही समग्रलक्षी स्थूल म्हणजे बघा, ही मॅक्रो कन्सेप्ट आहे. कोणती कन्सेप्ट आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स मधली कन्सेप्ट आहे. मॅक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट आहे ही. मॅक्रो म्हणजे काय रे, मोठा. मॅक्रो म्हणजे काय, मोठा. त्यालाच इंग्लिश मराठीमध्ये समग्रलक्षी, ज्यालाच स्थूल, ज्यालाच बृहत, ज्यालाच समष्टी अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. तर ही मोठी संकल्पना आहे. कोणती संकल्पना आहे, मोठी संकल्पना आहे.
ज्याच्यात आपण एकूण उत्पादन चेक करणार आहोत देशातलं. विचार करायला मला सांगा, कुठल्याही देशामध्ये वस्तूचं उत्पादन किती असेल? 1 असेल, 2 असेल, किती असेल? अनेक असेल की नाही? यस. याचा अर्थ ही छोटी कन्सेप्ट आहे का? नाही, तर ही काय आहे? मोठी कन्सेप्ट आहे. ओके. दुसरं महत्त्वाची ही प्रवाही संकल्पना आहे. आपण बघितलं ना, 2 वे फ्लो म्हणजे टू सेक्टर फ्लो ऑफ इकॉनॉमी, 3 सेक्टर फ्लो ऑफ इकॉनॉमी, 4 सेक्टर फ्लो ऑफ इकॉनॉमी, बघितलं की नाही? त्यामुळे की राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे. इथं उत्पन्नाचा फ्लो नेहमी सुरू असतो, बरोबर. पुढं बघा, राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात व्यक्त केलं जातं. आपण काय म्हटलं रे, आपल्याला अंतिम उत्पादन चेक करायचं आहे, परंतु अंतिम उत्पादन आपण ते मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं ना, समजा 10 मीटर कापड तयार झालं, 10 किलो साखर तयार झाली, तर आपण असं थोडेच मोजणार आहे की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 10 मीटर कापड तयार झालेलं आहे, 10 किलो साखर तयार झाली, असं थोडं सांगणार आपण, नाही ना, असं नाही सांगत ना. सो आपण कसं सांगतो की प्रत्येकाचं युनिट एक सेम घेतो, आणि ते सेम युनिट म्हणजे काय आहे मित्रांनो? पैसे, मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ गुड्स. आपण इथं लिहिलेलं होतं बघा, मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ गुड्स. पुढचा बघा, या दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि सेवांच्या मूल्यांचा समावेश केला जातो. कारण की बघा, सिंपल आहे, जर तुम्हाला ते कापसाचं आपल्या शर्टचं एक्झाम्पल नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो. काय होतं की कापूस विकत घेतला आपण, कापसापासून धागे तयार झाले, धाग्यांपासून पुन्हा कापड तयार झालं, मग कापडापासून शर्ट तयार झाला. परंतु त्या कापसाची किंमत, त्या धाग्यांची किंमत, त्या कापडाची किंमत शर्टच्या एकूण किमतीमध्ये समाविष्ट असेल की नसेल? यस, समाविष्ट असेल. म्हणजेच काय, जर आपण त्या वस्तू पण मोजल्या आणि शर्टची अंतिम किंमत पण मोजली, तर 2-2 वेळा मोजणी होणार की नाही त्याची? यस. मग त्यामुळे ही दुहेरी मोजणी टाळण्यासाठी फक्त आणि फक्त अंतिम वस्तूंच्या किमतीच काय केल्या जातात? कन्सिडर केल्या जात असतात. पुढे बघा, फक्त अंतिम वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्यांचा समावेश केला जातो. तेच वरचं वाक्य आहे. घसाऱ्याचा समावेश केला जात नाही. घसारा, डिप्रिसिएशन काय असतं आपण बघितलं होतं. डिप्रिसिएशन काय असतं रे मित्रांनो? की ज्या भांडवली वस्तू आहेत, मशिनरी वगैरे, यांचा लाईफ स्पॅन फिक्स आहे. काहींचा 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, परंतु त्या कालावधीनंतर त्या काय कराव्या लागतात? त्यांची देखभाल करावी लागते, किंवा त्या काय कराव्या लागतात? आपल्याला रिप्लेस कराव्या लागतात. मग त्यासाठी जो काही खर्च केला जातो त्याला काय म्हटलं जातं? घसारा म्हटलं जातो, झीज म्हटली जाते. दरवर्षी थोड्याफार प्रमाणामध्ये त्या वस्तूंची तुटफूट होते, झीज होते, आणि ती झीज भरून काढण्यासाठी जो खर्च केला जातो त्याला डिप्रिसिएशन म्हटलं जातं. ओके. पुढे बघा, निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश काय केला जातो? राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. निव्वळ विदेशी मी तुम्हाला आता समजावून सांगितलं यांच्या डेफिनेशनमध्ये, बरोबर. राष्ट्रीय उत्पन्नाच्या डेफिनेशनमध्ये की विदेशी उत्पन्नामध्ये काही उत्पन्न देशाच्या बाहेरनं भारतात येत आहे, तर काही उत्पन्न भारताच्या बाहेर जात आहे. मग असं परदेशातनं मिळवलेलं उत्पन्न मिळवायचं आहे, आणि परदेशाला दिलेलं उत्पन्न आपल्याला काय करायचं आहे? याच्यात मायनस करायचं असतं. पुढे बघा, राष्ट्रीय उत्पन्न हे साधारणतः एका वित्तीय वर्षासाठी असतं. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, राष्ट्रीय उत्पन्न हे किती वर्षांसाठी असतं? एका वर्षांसाठी आपण राष्ट्रीय उत्पन्न काय करत असतो? मोजत असतो. ओके मित्रांनो, हे होते राष्ट्रीय उत्पन्नाचे काय वैशिष्ट्ये. ओके, चला मित्रांनो, तर आजच्या दिवशी आपण इथंच थांबणार आहोत, बरोबर. आपण नॅशनल इन्कम चॅप्टरचा पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट कंप्लीट केलेला आहे आज. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण तिसरा पार्ट आपण कन्सिडर करणार आहोत. त्याच्यामध्ये हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे, तर हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आपल्याला महत्त्वाचे 4 कन्सेप्ट शिकायचे आहेत. GDP, GNP, NDP आणि NNP. आणि मग पुढं राष्ट्रीय उत्पन्नाच्या पद्धती वगैरे या सगळ्या गोष्टी बघा. म्हणून तर मी या कोर्सला नावच काय दिलेलं आहे? फ्रॉम झिरो टू हिरो. सो लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, आवडल्यास नक्की शेअर करा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा पोचवा मित्रांनो, जेणेकरून प्रत्येकाला इकॉनॉमिक्स हा सोपा होऊन जाईल. ओके मित्रांनो, थांबूया आपण. धन्यवाद मित्रांनो.